महाराष्ट्र राज्यामध्ये 2024 मध्ये विधानसभा निवडणूक पार पडली आणि या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने घवघवीत यश प्राप्त केले। या यशाचे मुख्य कारण ते म्हणजे लाडक्या बहिणी। विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती व राज्यात प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपये रक्कम टाकण्यात आली आणि याचाच फायदा महायुती सरकारला 2024च्या विधानसभा निवडणुकीत मिळाला। आज राज्यात पुन्हा महायुती सरकार स्थापन झाले आहे, परंतु सरकार स्थापन होताच लाडक्या बहिणींच्याकडे मात्र आता मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप थेट लाडक्या बहिणींनीच केला आहे। याचे कारण महायुती सरकारने लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये सरकार स्थापन झाल्यानंतर टाकले, परंतु पोस्ट ऑफिसमध्ये याच लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे। अमरावतीच्या दर्यापूर पोस्ट ऑफिसमध्ये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची सकाळी 9 वाजतापासून रांगेत त्यांना उभे राहावे लागते, परंतु 11 वाजेपर्यंतच पैसे मिळणार असे बँक अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले। कारण दररोज फक्त 1 लाख रुपये आयडीवर येत असून ते 1 लाख रुपये संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी या असे पोस्ट ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात येते। मात्र 4-5 दिवस वारंवार पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींना पोस्ट ऑफिसमध्ये चक्रा मारून सुद्धा पैसे मिळत नाहीत असा आरोप थेट मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनीच केला आहे। ज्या लाडक्या बहिणीच्या भरोशावर आज राज्यात महायुती सरकार स्थापन झाले, आता त्या लाडक्या बहिणींना होणाऱ्या त्रासाला न्याय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देतील का, हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। लवकर या उद्या नंबरला आले मी आता अचानक 4 दिवस झाले आम्हाला मजूर पडू द्या मजुरी टाकून काही नाही चक्कर मक्कर आला कोणी जेवते कोणी नाही जेवत पटकन बसली मी अचानक 4 दिवस झाले। मी म्हणतो तुम्ही लवकर येत ना टायमावर येत ना ते आपण काय करा ते सालेनळ उघडतात अर्धा माझ्या संग बोलू नका म्हणते संग बोला बरं। आता काय ते लिमिट संपली हो झाली म्हणते मी काय करायचं मग किती बाया वापस गेला तुम्ही आता गेल्या बाया 40 बाया गेल्या त्या तिथपर्यंत लाडक्या बहिणीचे पैसे काढायला तुम्ही हो लाडक्या बहिणीचे मग काय म्हणत ते पैसे संपले म्हणते लिमिट संपली म्हणते काय नाही किती हजार 1500 होते हे नामचे याचे होते हां याचे 5000 दिले फक्त। मग आता किती वाजले 11 वाजले संपली म्हणते पैसे। तुम्ही किती दिवस चक्रा मारवली काल आलो मी काय म्हणते दवाखान्याचं काम आहे म्हटलं तर आम्हाला पैसे द्या आम्ही सकाळी आम्ही लवकर जाऊन 9:30 वाजता चाललो आम्ही दवाखान्याचं काम आहे तर 5000 दिले ना काल मी 1500 आम्ही दाखवली तुम्हाला 1500 दवाखान्यामध्ये आम्हाला पुरेच पाहिजे म्हणते पैसे। आता लिमिट संपली म्हणते आता लिमिट संपली आता 11 वाजले म्हणजे पैसे संपले म्हणते काय बडे करू कालपासून येऊन राहिलो आम्ही काय म्हणतात बँकवाले काय म्हणतात पैसे संपले किती रुपये काढायचे तुम्हाला 1500 लाडक्या बहिणीचे हो लाडक्या किती महिला वापस गेला तुम्ही आता किसक महिला किसक गेल्या चांगल्या किसक महिला हो त्याला विचारलं नाही का तुम्ही त्यांना अधिकाऱ्यांना ते काय म्हणत हा विचार पैसे म्हणते पैसे संपले म्हणते आता 1 रुपये नाही आले लिमिट संपली म्हणजे लिमिट संपले आटले झाली इथं 8 वाजता युजर नाही म्हणजे 50 पोस्टमनला 50 लिमिट दिली। आम्ही लिमिट वाढवायचा प्रयत्न केला आहे आम्ही म्हणजे आता मेलही टाकले की बा आम्हाला लिमिट वाढवते कालच मेल टाकले डिव्हिजनला की आम्हाला 1 लाखची पोस्टमनला लिहून तुम्ही लिमिट वाढवा। अच्छा हां म्हणजे ते काय त्यांचं काही आम्ही हे आणि नंतर आम्ही आमचं युजर नसल्यामुळे आम्ही युजरलाही पाठवले 2 ट्रेनिंगसाठी सुद्धा मागितले आणि 1 युजर होता तो माणूस तिकडे टाऊनला गेला बदली झाली। आता लाडक्या बहिणीसाठी 4 दिवस झाले बाया येऊन राहिल्या आम्ही 50 पेमेंट करून राहिलो। हा 50 करू राहिले पण 50 1 लाख रुपये 50,000 रुपये पर डे हां नाही 1 लाख रुपये पर डे 1 लाख रुपये 11:30 वाजेपर्यंत ते हां लिमिट संपले की मग त्याचा पैसे येत नाही पैसे संपले की संपलं। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।